नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। असे प्रश्न तुम्हाला एग्जाम मध्ये नेहमीच बघायला मिळतात। मागच्या आपण व्हिडिओमध्ये असाच वर्गमूळावरील प्रश्न बघितला होता। आज आपण घनमूळावरील प्रश्न बघूया आणि त्याचं लवकरात लवकर सोल्युशन कसं काढता येईल ते बघूया। आपला प्रश्न काय आहे? मागच्या वेळेस वर्गमूळ होता, यावेळेस घनमूळ आहे। घनमुळात 5 परत घनमुळात 5 घनमुळात 5 घनमुळात 5 आणि इथे घनमुळात 5। आता आपल्याला घनमूळ काढायचं आहे। जेव्हा वर्गमूळ काढायचो तेव्हा आपण काय प्रत्येक वेळेस 5 अंक होता तो एकदाच घ्यायचा। सेम पद्धत घनमुळात पण होते, प्रत्येक वेळेस कोणता अंक आहे रे 5, त्यामुळे मी 5 एकदाच लिहिल। ठीक आहे। त्याच्यानंतर आपण काय करत होतो, वर्गमूळात 2 हा अंक होता लपलेला। आता आपल्याला माहिती आहे घनमुळात किती असतो 3, मग त्यामुळे मी 3चा गुणाकार करेल। किती वेळेस करेल तर जेवढे वेळेस आपले करणे चिन्ह असेल तेवढ्या वेळेस। मग किती वेळेस आहे 1 2 3 4 5, म्हणजे मी 3चा 5 वेळेस गुणाकार करेल। मग करूया 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, मग 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 आणि 81 त्रिक 243, बरोबर। हे आलं आपलं उत्तर। हे 243 मी 5च्या डोक्यावर लिहेल। ठीक आहे। आता आपल्याला वरती त्याचा अंश पण लिहायचा आहे। तो कसा लिहायचा तर 243 मधून 1 वजा करायचा। ठीक आहे। किती आले 242 आणि याच्या निम्मे करायचे। निम्मे करायचेच म्हणजे काय तर त्याला 2 ने भाग द्यायचा। मग 242 भागिले 2 बेक बे बेक बे बे दुने 4 बेक बे, किती आले रे 121 आणि हे 121 आपण 243च्या डोक्यावर लिहू, म्हणजे आपलं उत्तर काय आलं 5चा 121 छेद 243वा घात। ही मेथड आहे आपल्या घनमुळासाठी। ठीक आहे। असाच एक प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देतोय। हा प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये द्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।